मला हवे असे काहीच मध्ये काही ना गमण्यासारखे काहीच नसे मिळण्यासारखे ईश्वराने जे 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 नाही ते मिळण्याचे अशा रूपाचे साध्य नाही ते रूढीचे ओझे बुद्धीवर नसेल तेव्हा बुद्धी साध्य मिळेल आत्मसंस्काराचे सामर्थ्य वाढते महाधर्म होतात. हे जे अनुभव येतात हा जो साक्षात्कार दर्शन होते देवाला म्हणतात. ऐकावे जीवाचा करुणा काढा लक्षपूर्वक करावे निरीक्षण अनुभव येतात. अष्टेंद्रिय श्रीनाथ हस्ताक्षर अशा या स्थितीत आत्मानुभव याला म्हणतात. ब्रह्मचैतन्य त्याला निर्मुक्ती आहे सर्वते ज्ञान अनुभवाच्या समन्वयाने मायापासून सुटका होते. ब्रह्मसत्य ज्यांना प्राप्त झाले खरे ज्ञान सत्याचे झाले दर्शन झाले अवतार त्यांना म्हणतात. सर्व अवतारी पुरुषांची शिकवण संतांची विचारधारा शिकवण सर्वत्र अगदी एकच असते. फक्त विचारधारा शिकवण माजवतात अवलंबर जाणीव आणि नेणीव मनाच्या दोन अवस्था असतात. जाणीव असतो अहंभाव नेणीव अहंभाव असतो. या दोन अवस्थांच्या पलीकडे उच्च अवस्था समाधी घेणे लावता येते कार्य संपल्यावर समाधी घेता येते. समाधी लावणे समाधी घेणे वेगळे दोन प्रकारे. मी जे असतो बोलतो त्याप्रमाणे सर्व घडून येते. सिद्धीच्या मागे लागतो सिद्धीच्या मागे लागू नका. मिळाल्या त्याचा आनंद लुटा आपल्याच्या मागे लागू नका. भगवंताने अनेक गोष्टी दिल्या हो सामर्थ्य दिलेच ते सोडून वेगळ्याकडे जाणे सिद्धीच्या मागे न लागणे ही सिद्धी प्राप्त होणे अत्यंत महत्त्वाचे असते. मानवी शरीर ही सिद्धी त्यात आपली सिद्धी सिद्धी आपण जडाकडे जायचे. सिद्धीपेक्षा श्रेष्ठ भक्ती सर्व संतांची मुक्तीचा मार्ग भक्तीचा सोपे नुसते वाचणे भगवानच्या संसारातून वाचणे असे दुःखातून बाहेर पडणे असल्याप्रमाणे कृती हवी. रत्नवेदी मुकुट राजाच्या डोक्यावर परिसमाधान तीर्थाचा मुकुट ज्याच्या हृदयावर आहे त्याचे खरे हो. निर्गुण परमेश्वराच्या रूप समोर प्रत्यक्ष आई-वडील घरी असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून देव मला लागला म्हणून समाधान मिळत नाही. घरीच आई-वडिलांची मनोभावे सेवा करा तुम्ही समाधान होईल चालत. आत्मसाक्षात्कार शास्त्रगुरूपासून म्हणतात. अष्टांगाच्या अभ्यासाने चित्ताचा निरोध करणे योग याला म्हणतात. अज्ञानाने जे आत्मा या दोघांच्या अनुन्नत त्याला म्हणतात. अशा वेळेस सदैवचे शरीर नसून आत्मा असतो असे विचार म्हणतात. दुःखी त्याला होणारे दुःख कारुण्याने नाहीसे असता करतात. सृष्टकृत्य कर्मेंद्रियांचे व्यवहार बंद पडतात. प्राण विचाराला बंद होतात. ज्ञानेंद्रिय व्यवहार सर्व गोष्टी सहन करीत असताना सहन करण्याच्या अभिमानाला स्पर्श होईल याला क्षमा असे म्हणतात. दुसऱ्या क्षमा केली तर आनंद आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक संकटे आकस्मिक एका म्हणतात. विश्राम दर्याचा आचार अंतरे अनात्मा विचार आधी बरोबर संचार म्हणतात. साधण्यासाठी स्वतःच्या इतरांच्या सद्गुणामुळे सामान्य अशा सद्गुणांची सतत वाढ व्हायला हवी असते. त्यामुळे प्रकट होत असे. त्याच्या अंतर्बाह्य जीवन अशी अजून होईल मानव. मी राहतो कैलासाचा शंकर माझे नाव असतं जगाला समजून देण्या मी पुष्कळ जो स्वतःला वागतो तोच मला जाणू शकतो. किंमत त्याची मुळी ना समजावून पश्चाताप होईल. आमचे काहीच भिंतीवर प्राकांड पंडित महाराजांचे देववंदन केले. अध्यायाची पूर्ण इथेच आहे. संत वर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर बाबा महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय. अध्याय 13 श्री सद्गुरु सद्वर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. श्री भगवान उवाच श्री शंकर महाराज उवाच हे दोघे मुळात एकच बंधन दोघांची वाढ. दोघे एकच विमानात प्रख्यात सनातन एका भक्तास महाराजांनी कुरुक्षेत्राचे युद्ध दाखवून स्वतः श्रीकृष्ण होऊन भगवद्गीता सांगितली. धर्माच्या व्यवस्थेच्या गाडीवर श्रीकृष्णाचा अवतार धर्माच्या वेळी अवतार महाराजांचा होता. दोघांनी सांगितले एकच विश्लेषणातही महाराजांचे सांगले. आपण श्रीराम वाचा तशाच घटनांची शंकर गीता दोन्ही ग्रंथांचा कविता शंकर
दीक्षा घेत समाजाने राजयोगी या समाराधनी महाराज राजयोगीने आज्ञा करता माझे स्थान महाराज नोकरी सोडून समाज शुभ्राय महाराज शुभ्राय आदेश अनुकरण गाडी महाराजांच्या अत्यंत प्रीती ज्ञानेश्वराचा पांडुरंग आणि स्वतःची समाधी जनार्दन मुलांचा अधिकार या वशिष्ठ एका रविवारी जनार्दन पाणी जन्माच्या ठिकाणी महाराजांची समाधी यावेळी सोलापूरच्या शंकराचार्यांचा मुक्काम केले. शंकराचार्य आपल्या माझे उपचार कुठे गेले अंतराने मठात महाराजांच्या चरणावर कुठे नेता उपचार फक्त हाती शंकराचार्य आलेच. आपण पाठी पूजाची केली की महाराजांच्या चरणावरती आली. शंकराचार्यांनी विनंती केली सर्व ब्रह्मपुरचे वैदिक शास्त्री त्यांना नव्हती संपत्ती सांगत महाराज त्यांना उरलेली सर्व शास्त्री नमस्कार दोघे गावाबाहेर जात चालून शास्त्री सांगत महाराज टाळीवरचे एक मुलगा चहा आणत गेली दोन कपाच्या पिठीत शास्त्री आणखी आवाज महाराज सांगत मुलाचा आवाज एवढा शास्त्री पिता म्हणे पाच पिठी घेतली शास्त्री डोंगराच्या कुणी आणला तो अमृतुल्य का वाटला शास्त्री चहा खायला एकच सुडी वापरली याचा सर्व पुढे कळला चहा महाराजांनी आणला प्रथम अमृतुल्य चहा तो शास्त्री तीन मुले झाल्यानंतर एक मुलगी जन्मली चहा पुलिंग म्हणून हिवाळ्याचे होते दिवस महाराज म्हणाले त्यांना खोली बसतो थंडी पार वाजते खोलीचे सुलभ लावून काढू नका 15 दिवस कार्यक्रम असा महाराजांचा झाला. पुढे 15 दिवस एकदा महाराज मला झाला जावे शिवराय मठात सोलापूर आलो येते महाराज म्हणाले गोवा त्याला कसे करते रोगाच्या काबरी रोग 15 दिवस हिंदू मुसलमानच्या मुंबई सिटीवर दंगा महाराज होते त्याकडे मध्यरात्री महाराज म्हणाले आपल्या दंगाचा जो रस्ता असत रोज रस्ता मुसलमान जमले गाडी आश्चर्य मुसलमान बाजू झाले महाराज इकडे गेले महाराजांनी शिवाजी लाकडी महाराज आल्या महाराजांनी सर्व मुसलमानांची गती झाली मान सुपारी वाटली त्यातच रात्र संपली देश काळ संपूर्ण इंग्लंडचा एक युरोपियन राष्ट्राचा गव्हर्नर होता कलकत्त्यात महाराज कलकत्त्यामध्ये पती होईना रजा मिळेना एका मित्राने सांगितले त्यांना महाराजांना सांगितले गव्हर्नर महाराजांनी घरी मी माझ्या घरी जाई 7 वर्ष माझी एकटी घरी दुरत असे महाराजांनी कधी असे करावे महाराज तू येते असे आनंदात बसीचा विचार प्रत्यक्ष तुझं पाहायचे असेल तर माझ्या हातावर हात टाकून त्याच्यासमोर महाराज त्यांना म्हणाले महाराजांच्या हातावर गव्हर्नर दिसले आपले घर झाली जणू ऐसे गव्हर्नर म्हणे संतापून आताच जमीनला जाऊन महाराज गव्हर्नरचा मृत्यू इंग्लंडचे कारण खून करावा लागेल त्या पुरुषाला तुझी बायको त्याच्याकडे जाऊन त्याला विचार गोळा झाला गव्हर्नर गेला हुडकून गव्हर्नर एकदा पाण्यावर आपला क्षमा मागितली महाराजांच्या त्याला दुसऱ्या दिवशी आपल्या बायकोचा खून होतो कुणी 6 गोळ्या गाडीच्या शोधात आहेत कुणीच्या महाराजांनी सांगितले तसेच अगदी गव्हर्नरला पिस्तूल हातावर काढले बायको मेली घरात गोळ्या घालून हात अगदी तसाच होता गव्हर्नरला चकित पाय धरून गोष्टी बसले की महाराजांचा बसलेला पाय शोषाचा मायाच्या विशेष सुनून याची येत असे विशेष संबंध एकदा महाराजांच्या चक्रात महाराजांना सांगितलं असा मनुष्य जेव्हा अंतर्वाय
आहे शुद्धता असता देवाची सर्वांनी ऐकता शुद्धता ती सतत गुण ठेवली पाहिजे. महाराजांच्या वचनावर आपापल्या अंतःकरण द्यावे सर्वांनी तपासून नीती शुद्ध आपण. एक भक्त करुण नमस्कार माझे काम केव्हा होणार विचारी महाराज संकल्प मिळाला होईल. भक्त म्हणून चौकशी करता महाराजांच्या वैद्यकीय त्याचं काम होण्यास महाराज मग महाराजच विचारत महाराज रागाने उपस्थित वेळात मी जेव्हा म्हणत तेव्हा काम होईल. या भक्तासारखे भक्त आपण चाले आहोत तर काम होण्यावर आपली नजर असता प्रज्वलित तुम्ही ठेवू. काही योग महाराजांचे काम हवे आमचे वारंवार विचारांचे सतत चालले असेच. आपल्यातील मी चिरंजीव करीत असतो प्रयत्न सर्वांचा काम काय राहणार नुसते मी आपण सोडून महाराज काशी क्षेत्रात कुटाचा महाराजा तुझ्या महाराज गेले नदीवर पुजारी जाता मंदिरात मंदिर मंदिरात पुजारा जाताना येता घालून गेले. जो महादेवावर होता बसून त्याला आपण दिले आपण त्याचाच परिणाम आसून खाती पुजाऱ्यांची जाणे हुडकून लागले सगळे याला गंगेवर नावे तो दिसला जन्म आले त्याला प्रणाम करावे. महाराज वरती रागवून आला विशेष सोडून पुजाराज महाराजांना जात विशेष मंदिराचे फिरणे इच्छा आता पुजारी गेले मंदिर मंदिराचे फिरणे बंद होते. विशेष मंदिरात जास्त पुजारी महाराजांची आधी पूजा महाराजांची नंतर काशी विशेषराची महिनाभर महाराज म्हणाले तुझा राजा मुसळधार पाऊस सुरू झाला साधारण म्हणाले निजाम मला तुम्ही दाखवून दिले महाराजांना संकट बोलले तुम्हाला शरण जाता पाहिजे. निजाम महाराजाचं शरण जाऊन त्यांना बसून महाराज म्हणाले ओटी भरतात असं पाणी संपूर्ण औषध महाराज निजामाचा मनसा प्रेक्षाच्या अवस्था आहे. इथे एकासाठी राजाकडे बदल गोपी गुरुचरणासाठी तुला मी राजा केला. गणेश महादेव अभयंकर यांना पॅन्टवर गोळ्या लागल्या भरपूर चांगली झाली परिवाराची तुमची जखमी मुसांती झाली नाही ऐसे पुढे महाराज त्यांना म्हणते अरे गोळ्यांचा वारणी महाराजांची स्वाक्षरी असावी आमच्या संग्रहाची अभ्यर्थना वाढवण्यासाठी महाराजांना म्हणाले. महाराज या कागदावरती करावी आपली स्वाक्षरी महाराज म्हणाले मी काही सही नाही करणार. पुढे महाराज काशी जातात पुजाराच्या घरी जातात तेथून ते मला पैशाची जरूर असते पहिली पैसे देते आपण पैसे पाठवले. महाराजांचे पत्र वाचून आंबेडकर गेले आनंद महाराज विचार करून पैसे पाठवले. घरी शंकर महाराज महाराज पाहून सही करत त्यांना पैसे देतात. शंकर दत्तात्रय उपासनी ऐशी महाराजांची सही असून सही बंद करून विरोध करण्यात येतो. जेव्हा महाराज घरी येते अभयंकर त्यांना सांगत महाराज मी अशक्य असेल तर पावती सर्व फक्त स्वाक्षरी झाली महाराज दशावतारी नृत्य करत एकूणी महाराजांची करणे वंदन केले यांच्या या ठिकाणी विराम आहे. संत वर्य योगीराज सद्गुरु राजा विराज श्री शंकर बाबा महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय. अध्याय 14 श्री सद्गुरु संत वर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. महाराज आधी मदर ओपणे वंदन केले मी वाकून महाराज पूर्ण पावण्यास तसेच करते पाहत. कृष्ण डोळे मधला म्हणते काय अडचणी तुझ्या प्रती त्याची करत असते किती समर्थने आहेच. माझ्या विचाराची माहिती तुला विना बोल्या बोल घटना घडती तुला होत्या ममला संता डोंगर टेकला तुझ्या समोर त्याच्याकडे चमकदार जगडेच पाहिले आहे. भारतीय सर्वांच्या नुसत्या नावासह प्रकार काढते केवळ भगवंतानी भगवद्गीता तरी सांगितली या जगात म्हणून सांगितली दुसरं कविता काढते म्हणून हे हनुमंताचे शेपूट याचा सापडणारा शेपूट बांधून ठेवला. महाराजांच्या डोळ्याचे डोळे मुलाचे चित्र करून देवाचे जय प्रभू शंकर. अभयकरांच्या स्वप्नात रोज त्यांच्या मातुश्री येता ऐसे का रोज पैठणला महाराजांनी अभयकरांना घेतले बोलावून महाराजांनी उभे राहून अभयकरांना म्हणाले भाताचे पिंड करून सत्वर वा माझ्या पायावर पिंड घातला महाराज सांगू लागले. तुझी आई झालेले मुद्दा तेव्हापासून अभयकरांच्या स्वप्नात आईची येणे बंद होते. महाराजांनी उदाहरले दत्तात्रय गणेश अभयंकर यांच्या वडिलांपासून गरीब महाराज येत असून महाराज 9 वर्षाच्या असल्यापासून महाराजांच्या सभासद राहून महाराजांना घेऊन गेले. ठिकाणी रात्री अपरात्री महाराज येतात खास करण्यासाठी 32 कामे करून घेत होते. एकदा महाराज त्यांच्या घरात चादर पाहून लोक जन्माला लहान होता अभयंकर झाले
केलं. त्यांनी वडिलांना बोलवून म्हटले, अहो महाराज, बाळ झाले, वडिलांनी पाहून काढले, पूर्वज दिसले महाराज. महाराज म्हणाले, माझे एका मोठ्याने लहान होता, एका प्रत्यक्ष पाहिले ते खोटे का पांगवून गेले होते. अभयंकर म्हणाले, महाराजांना आपले मूळ उत्तर दाखवणं. महाराज म्हणाले, आपल्या गुरु भेटा दाखवी. समाधीनंतर काही वर्षांनी शुद्ध अष्टमीच्या दिनी रात्रीच्या 2:30 वाजले असून मोठा चमत्कार झाला. एक भव्य तेजस्वी व्यक्ती प्रकटली. अचानक समाधीवरती 25 फूट उंची होती, पुरुषोत्तम मनोहर. महिन्याने शुद्ध अष्टमीची तीच उंची, त्याच वेळेशी समाधीवरती 34 फूट प्रकटली झालं. सूर पेटवली त्या स्त्रीने, कळेत पाहिजे शेंगदाणे जसे तोंडात मोठ्या हाताने आणि गरम असतात. ही स्त्री म्हणे, मी आदिशक्ती दशरथाचा पाहून जाणार आहे, तिने आवाज स्पष्ट करा. समाधीवर पादुकांच्या उजव्या बाजूला उभे झाले, पुरुषोत्तम पादुकांच्या डाव्या बाजूला चक्र झाला. अशी श्री अष्टमी असता समाधीच्या मारुती समोर मंडपात मंडळावर ते बसत होते. तुझे पाय लांबवून समाधीवर ठेवून बाबुराव रुद्र आणि अभयंकर पाहत होते. हा प्रकार डोळ्यात पावे असा पुकार त्या पुरुषाने केला. बाबुराव आवाज ओळखताना महाराज आमदार बाबांनी म्हटले, या पुरुषाने एका हातात धरले बाबुराव, लांबून दुसऱ्या हाताचा धरले अभयंकरांना. अभयंकरास तो पुरुष म्हणून लागला जोरात, माझे मूळ रूप तुझ्याला पाहायचे आहे, त्या शब्द तुझ्याला देऊन पाहून घ्या. तो पुरुष येथून निघाला, पादुकांच्या उजव्या बाजूला गेला. अलगैसे पुकार पुढे शक्ती पादुकांच्या डाव्या बाजूला उक्त झाली. तेथेच अभयंकरांच्या मनात अगदी अगदी प्रकाश पडत होते. तेच महाराज असं मूळ रूप दाखवले. 3 वर्षांनी समाधीनंतर अष्टमी समाधीवर प्रत्यक्ष महाराज देवावर पाय यांनी लांबवला. पाय एवढा लांबवता वर हंडी टांगलेली असत, तिला पाय अभयंकरांची मुलगी आजारी. प्रत्यक्ष महाराज प्रकटले करी टोपी चपला ठेवून टोपी चपला अभयंकरांनी ठेवल्या. पेटीत लपून बराच वेळ झाला म्हणून संडास खाली उघडला. महाराज तर गुप्त झाले, पण पेटीत सामान पाहिले ते सामान्य गुप्त झाले. घटना समाधी नगरची. एकदा अभयंकराच्या चरणाखाली तेजस्वी बोलतो बोलतो त्याच्या चरणाखाली बघून पावले तेजस्वी. अभयंकरांनी म्हटलं, महाराजांच्या चरणाखाली तुझ्या डोक्यावर मागे अभयंकर दे. ती महाराजांसाठी कळत माझ्या डोक्यावर ते पाय ठेवले. मी शेषाकडे त्याचा परिणाम हाच. महाराज एकदा सांगितले, शिष्याच्या मस्तकावरती गुरुची पावल्याचे तो प्रसार असाया. बसवे आणि अभयंकर या दोघांच्या मस्तकावरती महाराजांची पावले सुद्धा मी आहे पाहिली. अक्कलकोट स्वामी समर्थांच्या घरी फोटो लाव असा महाराजांनी आदेश दिला. अभयंकरांना बेळगावच्या गंधे महाराजांना महाराजांच्या समाधी मठात काय व्हायचे ते होते. जणू अक्कलकोट स्वामी महाराज असे दिसत नाही. शेतकरी आला तो अगदी दिसायला शेतकरी सांगू लागला, माझ्या भावाला मुलगा झाला, त्याने नवसलेला होता. मुलगा झाल्यावर समाधीला दर्शनास गेले असता. याप्रमाणे बैलगाड्यातून भाऊ मुलास घेऊन येत आहे. मागाव मुलीकडे दर्शनाने आलो. तो शेतकरी आल्यावर गंध्याची आगवण पाळी झाली. बरे वाटू लागले. शेतकरी अभयंकरांचा अभयंकरांनी तत्वत ठेवून त्यांना येत असते. शेतकरी म्हणाला, गंध्यांना सांगू लागला, कोणासाठी भाऊ येत नाही म्हणून शेतकरी हे शंकर महाराज असला दोघे मठात गंधे म्हणाले, अभयंकरांना महाराजांनी सांगितले, मला अक्कलकोट स्वामींचा फोटो तुझा म्हणून दिला. अभयंकर फोटो वाचता पाहता महाराज आज अभयंकरांच्या अक्कलकोट स्वामींचा फोटो असला शंकर महाराजांचा फोटो महाराज होते बसले. दर्शनाचा गर्दी असेल तर महाराज सर्वांस तेथून पुढे काही वर्षांनी महाराजांची समाधीवरून सयाजीराव गायकवाड यांना बडोद्याच्या गादीवर महाराजांनी बसवले. सर्व वैभव शकतात. बडोद्याच्या महाराजांचा पुतळा महाराज नेहमी हिमालयाचा मुद्दाम पाच जात असणार. अनेक जण तेथे समाधीवर बसलेले. 4,000 वर्षापूर्वी जिवंत समाधी होऊन बसले आहेत. कित्येकांच्या पुण्याच्या लकडी पुलावरती एक रथ रोज येऊन बसती. महाराज नियमाने दोघांच्या गप्पा होत. शंकर महाराज, माझे नाव मी राहतो जनकोडी मठात. शंकर महाराज कुठे असतात? बाबुराव महाराजांची समाधी असतात. ग्रस्त तक्रार आहे. लकडी पुलावरती रोज नियमाने येतात. हे महाराज आले नाहीत. चालू म्हणून समाधी घेऊन 8 वर्ष होतात. समाधी घेतल्यावर काही वर्ष लग्नात जाऊन समाधी महाराजांनी फोटो काढला. त्यात महाराजांचा मोठा सांगत महाराजांच्या
नगरच्या नवीन महाराजांना पाण्यात स्वर्ण पदक स्वर्ण विष्णुपद संपेला आचार्य वाटेल अपूर्व अशा घटनेने दाखवून दिले महाराजांनी स्पष्टपणे पुण्यात समाधी घेतल्यावर चोहीकडे शोध घेतला नुसता पत्ताही न लागला 3 महिन्यांनी मुलगा आला विचारात उभे होता मुलगा सांगे बापाच्या शब्दामध्ये घेऊन गेला महाराजांच्या समोर एक दिवस होतो महाराजांनी सोडले शांताबाई पुणेकर त्यांचे पती त्यावर 20व्या दिवशी महाराज त्यांच्या घरी गेले तुला विश्वास देण्यासाठी आज आलो तुझ्यासाठी सर्व व्यवस्था होईल म्हणून महाराज गेले सांगून 6 मुले शांताबाई सांभाळ केला बाबांनी त्याच मुलाचे शांताबाईचं नाशिकला बाबूला बाबाकडे त्यांच्याकडे बाबा आले महाराज जेव्हा झोपत तेव्हा तमिळून पारा करतात सर्वांना देईन कपाट वाटावा जेव्हा मुसलमान देते तेव्हा तमिळून पारा करतात मुसलमान घाबरून पळून जातात त्यांच्यासह हनुमंत मारा करीत ते कोण असावे तो बोलकी घटना असेल प्राध्यापक रंगनाथ दत्तात्रय वाडेकर दर्शन घेता समाधीवर 1111 प्रकटला दोन्ही इंग्रजी भाषेतील दोन्ही ऐकून अर्थबोध होईना अर्थबोध झाला समाधीवर जय म्हणजे ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर अध्यात्माच्या पुढे एक 4 तास होता 1111 या काही 11 ज्ञानेश्वरला पहिला विद्यार्थी या ओंचे पहिले चरण त्यांचे पहिले चरण ज्ञानेश्वरांच्या समाधीवर वाडेकरांना ओंची साधना मिळत ती साधना इथे प्रकट आनंद त्यांना झाला अक्कलकोट स्वामी समर्थ माणिक प्रभू शंकर महाराज साईबाबा एकत्र काही वर्ष झोपली 1928 साली पाकिस्तान होणार म्हणून सांगितले होते महाराज म्हणाले एकदा कोणता पुढारी भंडारा कसा गुणावर काढल्या कोण कोणाचा होणार विमान पडून कोण म्हणणार नावे दिनास त्याप्रमाणे घडले त्या अनामिक पुढाऱ्यांची नावे या पवित्र ग्रंथात कशाशी म्हणून तो उल्लेख महाराज बोलले इसवी सन 2000 साली माझ्या पट्ट्या शिवाजी नदीच्या जत्रावर येणार असून महाराजांचे बोले पाहुणे महाराजांची चरणकमले भक्तीने मी वंदन केले त्याचे संकेत लिखाणे या ठिकाणी संत वर्य विराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर बाबा महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय अध्याय 15 श्री सद्गुरु संत वर्य विराज शंकर महाराज समर्थ देगुणी महाराजांचे चरणा पाहून गेलो की त्यांना शरण पाठीवर माझ्या थाप करून महाराज पावले आहे थाप असा पाठीवर महाराज कृपेची पावती चढदिशी कळली मजप्रती आनंद मला वाटला भाग चरित्राचा जो लीला महाराज चरणी रुजू झाला महाराजांचा पराक्रम साक्षात ज्यांच्या पाठीवर महाराज अपमान झाला जे कल्याण होणार नित्य अनुभवाची गोष्टी पेंटर कंडक्टरांची प्रक्रिया बारामतीस मावशीकडे गेली तेथे भूताने सपाटी पूर्त नाचू लागली तरी ती आरडाओरडे डोळे फिरली इकडे तिकडे नंतर ते बेशीच्या पुढे घालून गेली मावशी देवर्षी अनेक उपाय केले सारे अति व्यर्थ झाले सोलापुरी सांगितले जे घडले पेंटर बक्षीस म्हणाले माझ्या मुलीला भूत झाले दाखव देवर्षी नसेल पडले पेंटर म्हणाले आपण महाराज असताना पुन्हा याचना महाराज समर्थ असतात ऐसा त्याने विचार केला दुसऱ्या दिवशी एका लग्नात जावेचे होते लग्नात जाऊन लग्नाची महाराजांच्या पुढे नेहरून आले पेंटरना कळून झाले महाराजांना आपण समर्थ असताना भूत करणे शक्य करा तुम्ही माझ्या मुलीला तारा अथवा तुम्हीच मला महाराज तुमच्या मनास येईल तसे करा नाव पेंटर म्हणले महाराजांचे स्तोत्र म्हणले गुरुवीराम पारायण केले नंतर गेले लग्नास इकडे वराडाच्या तोंडात मोठ्याने अडत शंकरांनी जाते मला मारून होतो परत ऋषीवरती गेली शंकराला चालले राधा मुक्त झाली गोंधळात झाला गोंधळ आघडून गेले वराड सकळ तेवढ्यात पट्टे झाले हा गेली महाराजांनी बोलता येते सर्वांना विलास करले वराड महाराजांचे एका बाईचे पाय आखडले जाणले तिथे बंधारे ते साईबाबांना सांगितले साईबाबा म्हणाले ज्या शंकर महाराजांच्या दर्शनात येतात त्या बाईला गतिमंत झाला उपासनी महाराज काही समाजकर्त्यांनी उपासनी महाराज ठरवले बंधून नगरचे क्षत्रिय वकील त्यांना महाराज सांगत महाराज म्हणाले क्षत्रिय असं तुझ्या चालवले पाहिजे बंधू क्षत्रिय महाराजांनी असले पाहिजे इतकी केस रंगवली जजांची मती गुंग झाली प्रेक्षक मंडळी गप्प झाली निर्दोष पाहून क्षत्रियांची बुद्धिमत्ता आणि कंगुल्याची कुशलता निघून गेली सर्व ब्रिटिश सरकार आपण समारंभपूर्वक ब्रिटिश सरकारने क्षत्रियांचा सत्कार करून बदलूकार आणला दोन्ही गुरुला क्षत्रियांना चालले अशक्य ते अशक्य करून
प्रथम महाराज बोलत अशक्य ते शक्य तुमचं श्रोत्रिय महाराज संपूर्ण झाले महाराज श्रोत्रिय महाराजांच्या काय तिथं महागावी असं मंडपा तुला मध्ये श्रोत्रिय मध्ये लगेच मंडपच्या बसण्यात महाराज त्याच्या भाषण करण्यात घ्यायचं अजूनही श्रोत्रियांच्या घरात दत्तपादुका उज्ज्वल होत महाराज प्रभा असा अंतर्गाव शेत अंतर्गाव या गाणी पुस्तकाच्या साध्या विषयात बियाबाणी दर्शन गेले एके दिनी तू होती साई म्हणून महाराज ओळखले तक्रार झाले बियाबाणी त्यांचा गुरु कोण हे बियाबाणी चकित झाले त्यांनी महाराजांना ओळखले महाराज प्रत्यक्ष महाराजांच्या भोजनाची माहिती त्यांना आत्मकथनाची बियाबाणी उत्पत्तीच्या आनंदाने सांगत माले पाटलांच्या दर्शन होतं रामरोडाच्या नाना सोनटक्के यांच्या घरात महाराज येतात असल्याचं सोनटक्क्यांना तो विचारतो महाराज कुठे आहे सोनटक्क्याचा चकित होता पाहून कसा विचारतो संध्याशी तो निघून जातो महाराज सोनटक्क्यांना म्हणतो आता सोनटक्क्यांना महाराज संध्याच्या महाराज गेले काशीदा ब्राह्मण महाराज महाराजांच्या मनात वैदिक ब्राह्मण महाराजांकडे गेले म्हणून महाराज काही नाही वैदिक विचार नाही वैदिक विचार त्यांचे महाराज शांताई पुढे मुलगी अशी बोलत होती जणू प्रकटला बृहस्पती नाचे सरस्वती असं जणू बोलत व्याख्यान तिच्या ऐकून वैदिक सगळे गेले तिथून महाराजांचे चरण धरून जन्म अग्निशोभर व्याख्यान दरवर्षी बाजार पाच सहा दिवसाचं काम तो पूर्ण करतो रोजचा त्याला पगाराचा 1000 रुपये इतर खर्च सर्व वेगळे दरवर्षी असे चालले महाराज म्हणाले यावर्षी तर नीट करून देतो हा बैल 3 दिवस बागोडल्याचे महाराजांच्या तेव्हा त्याचे सुगंध सुद्धा बागोडल्यावर सुगंध येतो महाराजांचे सुगंध सुटणे त्यांचा आणि संबंध असे लोक ओळखीत पुढे महाराज पैसा द्या महाराजांनी पैशाने महाराजांसाठी नाना प्रश्न पैशाने सुखवती पैसा काढत दुःखाचे पैशाने सुखशांती समाधान यांचे होत असे भावना पैशाने महाराज सोडून नंदराज काही केला महाराजांनी महाराज गेले त्याच्या घरी पेपर पडे आधारे बैठे पडते जमिनीवर साठवून ठेवण्यास सांगितले नंदराज मोठे कमी महाराजांच्या भटक्यात ठेवले भेटले भेटले महाराज भेटले होते महाराज म्हणाले नंदराजाच्या सुटोटी भेटले महाराजांच्या नंदराज म्हणाले महाराजाचा आत्तावर्षी नंदराज आणि बरोबर ते बनले नंदराज काशी क्षेत्रात एका सावकारात महाराजांचा महाराजांच्या पुढे सुंदर कन्यारत्न त्यालाच आहे कन्यारत्न कशा झाले महाराज सावकार म्हणाले मुलीमध्ये देऊन टाक म्हणजे झाली सावकाराने कबूल झाला महाराज म्हणाले सावकाराला सावकाराचे चिंतन देण्याला आधी काशी क्षेत्राच्या मंदिरात असे होतं लग्नघटिका भरली महाराजांनी तिथे वंदन केले आणि तिला आई म्हणते संस्कार सांगितले या मुलीचे वैद्यवटात ही पहिले राजकारणात असतानाची ती मुलीचे वैद्यका जाणून स्वतः लग्नास उभे राहून त्याच्याशी लग्न करून वैद्यकीचे जाणून राजाची राणी बनवून सर्व स्त्रीचे कल्याण करून लक्षात कुणाचे येणार माळीनगरच्या शुगर फॅक्टरीला एकदा महाराज मुद्दाम जातात फॅक्टरीचा बाजार पाण्यात लोक पाहत आहे महाराजांच्या कन्यादांच्या सोबत पालिका घेऊन काढली नगरला जनांचे कीर्तन महाराष्ट्राची जाती होऊन वडाभांगात चालले आणि जाती रंगले नामदेवच्या कीर्तनात पांडुरंग समाजाला झाल्या महाराज मीनाभावांच्या आक्रमण महाराजांनी हाती घेऊन गोरा कुमार आख्यानं महाराज सांगू लागले महाराजांचे कीर्तन इतके रंगले होते गोरा कुमार म्हणजे दुसऱ्या दिवशी महाराज उगले बसले महाराज लागून नंतर पलीकडे इतर बसले असून माता बाबा बाबूराव रुद्राणा बसले तर पलीकडच्या पंक्तीला महाराज आपल्या पानावर बसले दुसऱ्या पानावर महाराज सारे ओळखत पंक्ती महाराज विचार करतो याचा पंक्ती क्रमांक सर्वांच्या जेव्हा काचाचा चढा महाराज म्हणाले सर्वांना सारे
निवांत पोटाच्या खिशात हात घालत कसे सवयी पडली. बुवा अगदी चकित होता की शेतात सारे लगेच पान सुपारी कसे बरतात. पान सुपारी जुना कात बापू सारे भरपूर निघत बुवा सवयी मध्ये ठेवत दहा रोटी सवयी. सर्व पदार्थ पूर्ण महाराजांच्या येऊन मध्ये काहीच नाही केलं सवय. फिरायला जायचे असते तर महाराज वचना बोलायचे त्यांच्या घराला महाराज बसत जाणे. भगवान रामचंद्र मित्रांना आपल्या करसून आकाशात उड्डाण बसवले. असेच प्रसंग काही नेतृत्वावर काही होत नाही म्हणून एवढे पुरेसे. बसले यांच्या कांद्यावर बसत महाराज वजन हाके करत यशस्वी कुमार गळ्यातला बक्का प्रचलित आहे. रुद्र समाधी मठात राहत एकांकिचे दिवस समाधी पडत होते ठरली. मध्यरात्री समाधी घेऊन महाराज प्रत्यक्ष पडवून मला न पडवून भेटत महाराज त्यांना म्हणाले, बागायचा फिरायला जातो तरी साठवत तुझा अभावनाने पत्र पडताय. मी असता तुझा कसली भीती चरणधर माझे घटकांनी हवेतून निघाले महाराज. जो जो महाराज उंच जाऊ लागले तो तो बाबूराव म्हणे नाही माझ्या पोटात ढवळला आणि सोडावंच लागलं. संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घेऊन आले उद्याना समाधीवर सोडून यासना महाराज अंतर्धान पावले. प्रत्यक्ष महाराज घडले पृथ्वी प्रदक्षिणा घडवले धना समाधीवर सोडले धन्यता रुद्राक्षी ठेवली. देवणे महाराजचे तीक्ष्ण मेहनत भारावून करून प्रकाराचे लेखन या ठिकाणी संपले. संत विराज सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा विराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय. श्री सद्गुरु संत वरे योगीराज शंकर महाराज समर्थ. लेखुणी महाराज प्रत्यक्ष जगन्नाथाची साक्षात मुख्य वंताला आनंद. अनंताचार्य उल्हासकर वैदिक शिक्षोला प्रमाणात विचार श्रीमंतांचे महाराज. महाराज श्रीमंतांना विचारते माझ्या परिवाराकडे भक्ती सोहळ्यात अभिषेकाहून ते प्रतिकार करते महाराज. महाराज म्हणायचे तरी आता महाराज सोहळ्यात आता असू दे त्यांच्या जवळून जास्त विषयी आणले. महाराजांनी मुंबईत चलेले अंताचार्याच्या केशवच्या आश्रमात महाराज झाले असताना यांना कपडे करावे तर 2 तिकडे रिझर्व केली. अशा महाराजांना सांगितलं कालच तिकडे काढली. अनंताचार्याचे गीत होतं सोहळ्यात महाराज म्हणाले आश्रमातला कपडे केले 2 तिकडे काढत. महाराज भक्ताचार्यास घेऊन निघाले. विमान भेटले वगैरे सर्व देशात मी श्रीमंतांना विचारतो गरीबाकडे न बघतो अंतर्याकडे पश्चाताप होतो महाराजांचे चरण. एकदा नगरला महाराज असतात संध्याकाळी जेवणे होतं. भक्ता समय गप्पा रंगत महाराज सतत सांगत. गप्पात रात्र संपली. पहाटेची वेळ झाली. नानासाहेब महाराजांना म्हणाले तुम्ही कोणाला हसवले तुम्ही कोणाला रडले तुम्ही राहत असेल असे असे करून ताडकन महाराज महाराजांच्या डोळ्यात मुशी त्यांचे गेले विसरले वक्त झाले आवडले. उगाच प्रश्न विचारला महाराजा तुमचे आमचे दर्शन म्हणजे त्यांना नावा कसा 1959 शनिवार महाराज प्रत्यक्ष गाडीवर निघले. महाराजांचा फोटो काढला. आधी तो नृत्य पाहिला. 1962 साली महिन्याभराच्या स्वप्नामध्ये महाराज फोटो फोटोग्राफर म्हणाले फोटो मध्ये भाषा आहेत सगळे महाराजांनी सांगितले फोटो न द्यावे कुणाला. तुम्ही काय वाटते ते पाहून गेले. दुसऱ्या दिवशी आपले घर फोटो मिळाले सर्व अभयंकर किंमत जास्त फोटो सांगत महाराजांचे फोटो नेत किंमत आता सीओ पुढे सर्व फोटो महाराजांनी याकडे समाजानंतर थोडा वर्षांची घटना आली. महाराजांची अशी करणे असते. लहान मुलांच्या डोक्यात महाराज रमणा होत्या त्यांना प्रेमाने गोवारे करत. लोक महाराजांना विचारतात तुम्ही कसे खेळता म्हणत महाराज त्यांना सांगितलं पवित्र निष्पापली शुद्ध अंतःकरण तुम्ही सारे स्वतःपोटी नेहमी काही मागण्यासाठी सतत लागता माझ्या पाठी आपण पोटी तुम्ही सारे महाराजांच्या या महाराज कुठे जसं त्यांचे रस्त्यावर होतं गुलाब पुष्पाचा सुगंध येतो. महाराज खिचडी आपण महाराज असताना खिचडी दोन्ही चरणी महाराजांची महाराजांचा डावा अक्कलकोट स्वामी समर्थांचा चमत्कार
नंदिनी आणि मारुती यांची सर्व आरतीची समाधी असते. गोविंद जाणून निर्णयासत्य महाराजांचे एकनिष्ठ भक्त राव बहादूर नवऱ्यासह महाराजांचे मुलाधिक्यात त्यांचा सत्कार केवळ महाराजांमुळे माझे संपूर्ण परिवर्तन झाले. पुण्यतिथीचे भक्त जयदेव विशिष्ट यांचे सेवित तात्या छत्रपती अक्कलकोट स्वामींचा अवतार सध्या मुंबईत त्यांना सांगून निघाला. तात्यांना म्हणून स्वामींचा अवतार पाहावा म्हणून स्वामी म्हणत होती. एक चित्र गिरगाव मठाचा चित्रकार होता. पुन्हा मठातील महाराज याचा चित्र घेऊन महाराजांचा त्यांचा पाठलाग करत महाराजांनी काही कडी कडी लावली केली. हातून कोणी नवली अगदी घेऊन गेला. दार उघडून महाराज म्हणत तात्या तुम्ही वाट वाट महाराज तात्याच्या हाताला पाठाची पूजा केली. तात्या महाराजांनी आम्हा कृपाती करून सर्वस्व अगदी महाराजांसारखे दिसत तात्या सहस्रबुद्धे एकमेकांची सगळी कामे एकमेक करीत. तात्याच्या नवखे महाराजांची कामे तात्या करत बरेच दिवस असे झाले. पुन्हा काही एकदा त्याची बायको कळवत महाराज माझे काम मी करतो. महाराज शुक्रांच्या अष्टमी देवीच्या नवरात्रात अलंकार घालतो. त्यांच्या पाठीवर उभे राहून महाराजांचा दशावतारी संगीत नृत्य महाराजांचे सुरुवातीचा मधुवा भावस्थेत जात वादक केले. महिषासुर मर्दिनीचे नृत्य इतके रंगून गेले वादकांना छोटे महिषासुर मर्दिनीचे कपडे पिळून घेतले असते दर्शन सुवासिनीची महाराज पूजा करीत असते. अशी पूजा करावी म्हणून महाराज सांगतो. बेरे पुण्याचे रुची शास्त्र सिगारेट कोणी ओढत नसली त्यांच्या लहानपाचे बेरे यांच्या समाजासमोर गेले. समोर महाराजांचा पुत्र असतो एक भक्त तटाचे बदकाम सुरू होतात. त्यातून मूर्तीनिगंध दानात दर्शनाचा चकित झाले सवय होईल. आत्मा जयंतीच्या दिवशी महाराज यांचा आरोपीचा नागे बडाबडा ओकले. महाराजांनी काळी लावली. ओकारी सर्व जळून गेले. धक्का झाले. वकील होते रामचंद्र नागेश होते. डॉक्टर हे डॉक्टर महाराजांचे लाडके. डॉक्टरांनी महाराजांनी काय विचारले काय हिच्या महाराज विचारिता महाराज समाधीस्थ तिथे महाराजांची एकनिष्ठ भक्ताचा याची अंतिम इच्छा महाराजांनी पूर्ण महाराजांनी जे कृष्णमूर्ती होते लगायचा सर्वजण त्यांना आग आली. कुणाचा आहे हा त्यांनी महाराजांना परतून निर्गुण समाजाचे कृष्णमूर्तीचे ज्ञानेश्वरांच्या मनात यामुळे शंका उद्भवत उठली. जेव्हा त्यांची भेट होते शंका त्यांना जे कृष्णमूर्ती त्यांना सांगतात निर्गुण संप्रदाय आमचा असता आमच्या संप्रदायाची शंकर महाराज रात्री समाधी मठावरील विशेष असे त्यांच्या एकदा मात्र दिसत प्रकाशामागे धावत लाल प्रकाश शिपाई मठात शिरत इथे नाग आला का शिपाई त्यांच्या डोक्यात पृथ्वीचा भारत हे कोणाला सापडणार त्यांना एका मध्यरात्री समाधीमध्ये एक नारद प्रत्यक्ष महाराज उदाहरण पाहिजे. समाधीनंतर 2 वर्षांनी पावसाळ्यात रावत्यांना महाराज मंदिराचा स्वामी समर्थ पूर्वी जगाच्या मळ्यात महाराज तेथे अगदी कणकणीत आवाजात 20 चरणी हिंदी महाराज सज्जत म्हणाले. श्री महाराज चरणी टेकून साष्टांग नमस्कार करून 16 अध्याय पावन विठुने येथे झाला. संत वर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर भगवान महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री
कविराज शंकर महाराज समर्थ देखून कैलासाचा राणा आनंद झाला पंचप्राणामधून उत्साहित झाला वय महाराजांचे किती होते प्रत्येकास वाटते एक निश्चित सांगता नाही येते कोणी 150 म्हणतात साधू सांगतात वर्ष 300 तपस्वी सांगतात 700 अंतर्ज्ञानी 2000 वर्ष प्रत्येकास सांगतात समाधी घेतल्यावर महाराजांनी 12 वर्षांच्या जन्मातून 1913 समाधीच्या काळात त्याला सांगितले महाराजांनी मी गेलो आहे म्हणून माझ्या समाधीवर उत्सव करतात पाहून जो प्राणी मनुष्य मला म्हणतात समाधी फोटो काढतात अहो महाराज या उपाध्याय सत्ता आहे जपानात त्यांनीच मला पाठवले गंमत पाहून येण्यास सांगितले महाराजांचा पुण्यतिथी सगळे साजरी कशी करता महाराज महाराजांनी असे म्हटल्यावर 3 वर्षांच्या जपानात महाराजांच्या समोरच्या 8 भक्त या 2 जणांचा फोटो असत नवरत्न दरबार नामक महाराज पाठी तो कारण गणेश्वर महाराज माझ्या हातात अशक्य ते मजला शक्य टाइम इज द फॅक्टर आमच्या पर्यंत सरकार मुख्य व्हायच्या सजगतीने जात असायचं करे प्रत्येक अंदर छुपे कितना दिल बाजार में एक दिन जरूर आएगी दीप जले पहले दीप जले परवाना पहले जना सीखे फिर दूसरे में जलाना रंग जाने रंगारी बढ़वा के जाने रंगारी इसका बंदर हुई नचाए ऐसी भावष्टि प्रसंग घटना ज्यादा घडते गती वची सिद्ध घटना देखते अलीकडे प्रत्येक 17 वर्षांनी आता समाधी जाईल म्हणून महाराजांच्या मनीच्या 1930 साली समाधी ठरवली महाराजांनी तेव्हा डॉक्टर विद्यार्थ्यांचा बनविला डॉक्टर गणेशवानीच्या 17 वर्षात महाराजांचा सवास मिळत भक्तांना त्या सर्वरी पद्मावती सगळे आराध्या महाराजांचा दर्शन घेते एक ठिकाण ते कांबळ ठिकाण बनले म्हणत ही जागा महाराजांची असेल तर महाराज बनायला नागोळ्याचा त्यांच्यासाठी येणार नाही मी जागा याचे वचन मानपाने घेऊन सोय समाधीची अशी करून वर्षात दिसत त्या ठिकाणावर जाऊन शांत बसत ध्यान राहून हे समाधीचे ठिकाण महाराजांना सांगितलं महाराज भक्तास म्हणते कपडे जिल्हे टाकून दिले पाहिजे तर पैसे करत 3 महिने आधीच महाराजांचा वैचारिक समाधी आम्ही घेणार किती वेळा दिनांक सगळे महाराजांनी सांगितले नंतर निबंध केले एका शरीरात सप्तमीच्या दिवशी महाराजांची साखीचडी तयार करण्याचा जाऊन बोलवणे या दिवशी महाराजांनी अनंत कुंटे यांना महाराजांना सांगितलं कुठे रेशमी शर्ट आणून देता महाराजांच्या अंगात त्यांच्या शुद्धी महाराजांचा निवास शेवटी महाराजांच्या घरात सकाळी 10 वाजता महाराजांनी महाराज बसले मला कुणाशी नकोयाचे मला कुणी भेटायचे शेवटचे 10 दिवस महाराजांनी धरले महाराजांची तेव्हा कोणी देखील बंद केली मामामानी दत्तवर कोळीत महाराजातून घातले होते पद्मासना आदेश आला कोळीतून पाटे 4 वाजता पुढील सोय कराई यातून बाहेर आहे आतापर्यंत मामामामी एकत्र दीड झाली शक्य 1869 वैशाख शुक्ल अष्टमी सोमवार 1947 महाराजांच्या आत्मनंतर विघ्न झाली ईश्वर रूपांतर वर्गाच्या आत्मनंतर 12 तारखेला रुद्रप्रजाचा ज्योत सोमवार प्रकटे सोमवार जंतदान पावले अशी सोमवारची ख्याती करेल प्रकटे या निवडला सोमवार दोन्ही घटनाचा आस्वाद यातून येण्यासारखा कोण होते महाराज शुद्ध अष्टमीला प्रकट झाले शुद्ध अष्टमीला जंतदान पावले हे दोन्ही घटना आले शुद्ध अष्टमीला महाराज सर्व देशातला सत्ता महाराष्ट्राचे प्रेमाचं सर्व धर्मीय निर्माणयुक्त जेव्हा प्राप्त सर्व धर्मीय विनंती महाराजांची असते आत्मविश्वासाचा जो वचन महाराजांची असते परिपूर्णाच्या लक्षात अमर्याद आंबापण दिसी भाषामध्ये महाराजांचे प्रेम मानवते आपण वृद्ध कथा बसावा शाख प्रत्येकजण झाला हवा महाराजांच्या भारतात पुण्याकडे सर्वात पुणे शहर वाटत महाराजांच्या सतत शिक्षण पुण्यात पुणे पावले या समुद्राच्या दर्शनाकडे भक्तास वृद्ध कथा बसणे आणि निष्ठिक दत्तकांचे सुचवण्याची शाळेची महानिर्वाण यात्रा निवडणुकीत बसणे महाराष्ट्राच्या बंगाल पुष्पहार घातला लेखणीच्या घरापासून महानिर्वाण यात्रा निघून मिरवणूक गेली गजबजून दर्शनी पुण्याच्या आणि पुण्याच्या दोन्ही जयजयकार भक्तांच्या मुखातून गजबज झाले अभंगाने ढिग पकडले राजा कडमाळकर बदलता अभंग लोकार ही दिवस देहदाता अगदी तेजस्वी दिसे पाच रेषांचे दर्शनात म्हणजे नाडी चालत मिरवणुकीत बसले झाले पार त्यांच्या रूपाने नाना प्रकार गुणित झाले आपला वदता रडता नाही या मिरवणूक महाराजांनी भक्तांना विविध दर्शने देऊन सांगण्याचे केले सुंदरी विलासवान देखणे मामांच्या निवासस्थानी बाबू गेले चौकातून काका आले दत्त मंदिरात अक्कलकोट स्वामींच्या मोठ्या मंडळीचे शिकार मारुती मित्राचा सर्वती आणि पद्मावत निवडून मिळून केली
या संबंध मिरवणुकीत लक्ष्मी महाराजांवर छत्री धरत समाधी स्थानावर मिरवणुकीत जय जयकार साधला. भक्तांनी गुलाबजाला पार्थिव देह वटवृक्षावर ठेवला. जोतो महाराजांचा पबला तो चौसका काढला. महाराज दिसले मालुकड्या जोतो धरले त्यांचे पाय. आज आमची माई माई कळला फुटला सर्वांना. तेवढ्यात माळी महाराज आले. त्यांना अंतर्दर्शन घेतले. महाराज बजरंगबली दिसले. माई महाराज म्हणाले आपण बजरंगबलीचे रूप घेतले. भक्तांप्रमाणे वेगळे जगाला सांगण्यासाठी म्हणून अन्नाने धरले. महाराज भक्तात नेहमी म्हणतात मी प्रत्यक्ष आहे. मारुती मारुतीच्या रूपात दर्शन देते आपल्या संघात. महाराजांचे वचन मारुती रथात झाले. दर्शन यावेळी सर्वांना आठवून झाले आले. प्रकाश समये चिरंजीव सत्ता या मारुती आपल्या धर्माची चिरंजीव असते हेच महाराज सुचवित. महाराजांची त्या आकाशी कडी तेथे नियुक्ती 7 बाय 3.5 फूट निघाले प्रवेश करायचे असते. शिरा बाजूला काढली. हात त्याच बाजूची सामान्य याची सगळी योजना शिकवा आहे. आळंदी ज्ञानेश्वर महाराज चौपाट जगदीश महाराज पद्मावती माई महाराज उपकाश घेतला. या ठिकाणच्या भाविकांनी पवित्र वस्तू आणून मोठ्या भक्तिभावाने समाधी ठेवली आहे. या समाधी भागाला दादा फुला गोडा राम गोडा पुरुषोत्तम बुवा चंदेश्वर जाती अगदी पार्थिव देव महाराजांचा माईमाच्या अग्निभाग समाधीत व्यवस्थित ठेवला. गुलाल पुष्पे उधळली. तेथील सर्व भक्तांनी पार्थिव देवाची पूजा करून हार भेट पुष्पवाहनानंतर दर्शन घेतले. नंतर मी नागाडा तुळस ठेवली. अगदी शास्त्रोक्त पद्धतीने विधियुक्त समाधी बंद करून जय जयकार विनारला. महासमाधीची पूजा केली. आरती कर्पूराने झाली. 5 वाजता समाधी सोहळा पूर्ण झाला. 15 दिवस 5 सतत बदगावचे लोक येते. 13व्या दिवशी उत्सव बसवतात. नेहमी देशी विदेशातून सतत संचार करणारे महाराजांनी अंतर्धान निसर्ग येणार दिलं. पहिल्या पुण्याचे बसणे जाऊन पुण्यासाठी नवीन नाम सत्ता प्रारंभ झाला. 12 वर्षांनी बसणे यांनी शताब्दी बनवून रामराव अकोलकरांना आणून पुण्यदिव्याच्या अभिषेक केला. रुद्राभिषेक केला. महाराजांनी पालखी आणली. महाराजांना देवी आरतीला. महाराजांना म्हणे जय शंकर. महाराजांच्या भक्तांना सांगितल्या भविष्यकाळातील घटना वचने दिली आणि पण आश्वासने दिली. जरी महाराज झाले समाधीस्थ घटना सिद्ध करून दाखवी दिलेले वचने पूर्ण केले. आश्वासने सांगितलं. महाराज प्रत्यक्ष प्रकटतात. भक्तांची जाणीव देता वचन मी पूर्ण केल्याचं जाणीव देऊन जातात. आजही असे घडतं. अध्याय घडले प्रत्यक्षात ठिकाणा त्यांच्या हातात. अजून महाराज प्रत्यक्ष प्रकटतात. मामा टेकण्यांच्या महाराजांचा समाधी घेऊन पडतात. काही भक्तांनी महाराज भक्त प्रत्यक्ष काही संदेश आणणे काही असे महाराज करत नाही. अष्टमहासिद्धीच्या योगी क्रिया महाराज करतात. खंडयोग महाराज महाराज विविध कथा सांगतात. दुराण्याचे ज्ञान देव विविध उपदेश करते. महाराज म्हणाले मातीचा महिला शंकर मातीने शंकराने सुद्धा शंकर माती मातीचा काशाचे चढवणे भवानी कासे मात्र नसे भवानी भवानी म्हणजे भवानी कासे राय कासे तसे आम्ही पुजती सज्जना पूजा सुखाती भगवान महाराजांचे वचने असे अत्यंत मोलाचे. महाराजांचे जे जे भक्त ज्यांना महाराज प्रथम सांगितलं पृथ्वीचा जेव्हा अर्थ तेव्हा निष्ठावंत धर्मकांना मी माझ्या मांडीवर घेऊन त्यांना ताणा हानी होऊ नये जबाबदारी जबाबदार भगवंत मत्पाशी निष्ठावंत महाराजांची भेटली. महाराजांच्या वेळाचा सुवर्ण खाली एक बदाम शोभत नाव होते. त्यावर शंकर नारायण अंतापूरकर नावाखाली समर्थ सुंदर महाराज जगाच्या मायाकडे येऊन उभे राहते. या श्रेणी उंटत महाराजांची पावली. राम कोरडाच्या घरात महाराज पक्षी उभे राहते. त्या पक्षीवर महाराज निघून जातात. समाधीच्या मंडळाचे मंदिराचा महाराज असतात. जय रूप म्हणजे विश्वरूप नमनाचा कर्मी चढे रूप समाप्त संत योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर बाबा महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय. श्री सद्गुरु संत योगीराज शंकर महाराज समर्थ महाराजांच्या पूजेचा ताटा गुलाब जपाचा हार घातला. उदबत्त्यांचा गुलाब सुद्धा अगदी डोलला. साष्टांगाला नमस्कार नमस्कार ठेवले. चरणावर महाराजांच्या विठ्ठल धरले. महाराजांनी मनोमस्तक त्यांच्यावर शरीर म्हणून गेले. महाराज इतके प्रसन्न 17 अध्याय जे लिहिले असते ते महाराजांना अगदी प्रसन्न वाटले. त्यामध्ये आता फलश्रुतीचा अध्याय लिहा. फलश्रुती असे आहे देखणी माझ्या हातात. महाराजांचे दोन्ही पाय फलश्रुतीचा अध्याय ते पाच सुरू होईल. ते संबंध दरवाजा महत्वाचे वास्तव नमस्कार करावा. गुरु करावा लागत म्हणून गुरु करेल काय गुरुचा आघात असे महिमा गुरुच्या महत्वाचा असे महिमा गुरुच्या गुरुवस्ती तुम्हाला देता येत नसेल. शास्त्र आहे सांगत गुरु प्रत्यक्ष ब्रह्मव्यासत गुरु विष्णू साक्षात गुरु भगवंत शंकर हे तीन देव मुख्य असं हे तीन देव गुरु असत गुरु तीन देव असतात.
पूजा केली तर गुरुची पूजा होत नाही, देवाची जरुरी नव्हे पूजा करण्याची स्पष्टता होत असते. ब्रह्मा विष्णू महेशांना एका रूपाचा लोक असतो जगाई असे शास्त्र सांगते पहा की. ब्रह्मा विष्णू महेशाने शाप जर दिला रागावून सोडल्याचा शापातून समर्थ गुरुनी जर शाप दिला त्या शापातून सोडवला ब्रह्मा विष्णू महेशाला सामर्थ्य नाही होईच. प्रारब्धामध्ये जे जे असतं ते देव शापाला जन्म हातात प्राप्त करून टाकले. प्रारब्धात जे जे असतं ते यावरती प्राप्त न मागता येते गुरुचे मात्र असे नसते. गुरु प्राप्त गुरुचा असा सीमा गुरुला देणे कसली उपमा कांदरे शक्य ना. गुरु म्हणजे गुरुचा त्रैलोक्याचा आधार किती काळ गुरुचे गुरु गुरुची गुरुचा महिमा अपार शिष्य अशा शिष्याच्या गुरुच्या तरी काय गुरु माझा आहे कारण गुरु सर्वस्व गुरुचा माझे कल्याणासाठी गुरु माझे सर्वस्व एकमेव आपले ठिकाण गुरु प्रमाणे कल्पतरू जे आपण मनात धरू इच्छा पूर्ण होणार. प्रत्येकास अशी आई आपले नैसर्गिक असेच तरी आपणास आईची आई म्हणून चालणार नाही. आपणास आपली आई आहेच महत्वाची. गुरुचे गुरु गुरुचे गुरु आपले गुरु आपला करणार गुरु म्हणजे आपले गुरुचरित्र आपल्याला म्हणतात. गुरुचरित्र इतर गुरुचरित्र आज श्री गुरुचरित्र म्हणून जो ग्रंथ हा ग्रंथ लिहिण्यापूर्वीचा गुरुचरित्र बरीच गुरुचरित्राविषयी सर्वत्र वाचले जातात. ज्या गुरुचे चरित्र वाचले जातात त्या गुरुचे चरित्र श्री गुरुचरित्र वाचतात. सर्वत्र श्री गुरुचरित्र ग्रंथ महाराज भक्तास श्री गुरुचरित्र वाचल्यास आज महाराजांचे चरित्र उपलब्ध आहे. सर्वत्र हा जो विचार मांडला सर्वांना तात्विक विचार केला उपयुक्त योग्य वाटले. म्हणून महाराजांच्या भक्तांनी महाराजांच्या शिष्याने नित्य शस्त्रसिद्धा सार्थक करून द्यायचा. हा ग्रंथ आशीर्वाद दिले. महाराजांनी अत्यंत मार्गाला वेळेवेळी कौल दिला. आता मुद्दा सुचलेला प्रत्येक वेळेला झाले आहेत अनुभवले. महाराज विचार माझे काही जसे करता करिता महाराज माझ्या हातात देखील महाराजांच्या उद्गार असतील. त्यांच्या हातात देखील ग्रंथ कोण लिहिणार. अशा किती मोठा ग्रंथ लिहिला. चरित्र मानवाच्या प्रमुख मागण्या 18 आपल्या असतील त्या मागण्या आपल्या असतील त्या आपल्या असतील त्या अचानक संकट उद्भवले. काही प्रश्न निर्माण झाले. परिस्थिती प्रतिकूल काय करावे शिकले. हा ग्रंथ असता पारायण सर्वांची पूर्तता होईल. प्रश्न सारे सुटतील पूर्ण होईल. साऱ्या मना पुढील सर्व आपल्या कामना नष्ट होतील. सगळ्या मनोकामना पूर्तील. संकटात मार्ग दिसेल. महाराजांना असावी पिढी असावी अभिचारी वृत्ती असावी. महाराजांची आसक्ती अढळ श्रद्धा असावी. पारायण सुपूर्त वेळी अगदी कुणाला महाराजांनी प्रज्वलित करून ऋणी म्हणजे अग्निहोत्र असून असे म्हणतात. ज्याला स्वतंत्र या पाठाची पूजा करून करावी. महाराज आव्हान महाराज नमस्कार करून पारायण सुरू करावे. रोज एक अध्याय वाचून 18 दिवसात पारायण. रोज वाचित अध्याय 2 पारायण 9 दिवसात होत असे. वाचणे अध्याय रोज 6 दिवसाचे पारायण. रोज 6 अध्यायाचे वाचन पारायण 3 दिवसात. रोज वाचन 9 अध्यायाचे पारायण 2 दिवसाचे. ग्रंथप्रमाणे करणे पारायण 1 दिवसात. पारायणाची अशा 7 प्रकारच्या असते. आपणास सोयीची वाटेल ती अनुसरावी पद्धती. बसल्या वेळी पारायण करणे सहज शक्य असून वैद्यकीय पद्धती एवढा संस्कृत वाद्य
नोंद ठेवाय पारायणाची असे ती तुमच्या सगळ्यांची किती पारायण काय घडले याची कल्पना तुम्हाला येतो. या ग्रंथाचे पारायण केले यातून आपणास सूचना मिळेल त्याप्रमाणे करावे. नंतर करून कामना करावे पुढे पारायण या पारायणातून आपणास सूचना काही मिळतील. आपली कामना पूर्ण होईल याचं किती करावे पारायण सांगते महाराज स्पष्टपणे आज्ञेप्रमाणे करावे. पारायणे करीतो सकाळ तर्पणे पुढे भगवंत दिसतील महाराज मूर्तिमंत पाहून त्या शाश्वत लाभ म्हणा पूर्व अत्यंत मुलांना शाश्वत लाभ मौल्यवान लाभ मिळेल त्यामुळे त्यापासून श्लोक लाभ साधी अठ्ठावन्न जल भरलेले दुर्बल जगाला मिळेल. प्रत्येकाच्या या ग्रंथातील विशिष्ट कामना करण्याचा बोला महाराज तुमच्याकडे सांगतील अध्याय वाचावतो. संपूर्ण ग्रंथाच्या पारायणाच्या संपूर्ण कामनांची अंगाची ग्रंथाचे वैशिष्ट्य सकल कामना करते. महाराज अनेकांना मंत्र येतात शिष्य मंत्र येतात आणि तसेच माहीत त्यांना नसतेच. गुरु जेव्हा मंत्र द्यायचा तो साधना करण्यासाठी जन्माचे सुवर्ण होण्याचे गुरु देतात म्हणजे पैसे झोपला तरी गुरुने आपणास मंत्र दिला त्याचा नित्य जप केला पाहिजे. किती अक्षरे मंत्राला मुद्दावित आपण किती अक्षरे तिथे नित्य एवढा जप करणे शक्य मंत्राच्या अर्थात एवढा माळा पाहिजे कोणत्या या याचे काही नित्य जास्तीत जास्त या ग्रंथाचा मुख्य आधार आहे आमच्या महाराजांची विचारले तुम्ही तेव्हा महाराजांचे दर्शन घेतले महाराजांच्या अनेकांना भेटतो. ज्या गावात महाराजांचे भक्त जाऊन त्या गावात भेटतो. अपार सेवा मनापासून भक्त वेगळी 20 वर्षापासून बसवेचा माझा परिचय असून महाराजांसंबंधी मधून माहिती सांगत होते ते. नुसते महाराजांचे नाव पाडता बसमे गैरून महाराजांची एकरूपता त्यांची आहे. विविध गोष्टी विविध माहिती सांगणे अनेकांना भेटून प्रत्येक अध्याय उठाले म्हणून त्यांना बसणे राहतात आनंद संतुष्ट अत्यंत होतात. प्रत्येक महाराज संतुष्ट होतो त्यांनी सर्व श्रेयासी बसणे यांचे असणे. शशिकांत महादेव देव महाराज त्यांचा भाव महाराजांच्या कार्यात सदैव तत्पर असते. त्यांनी आपल्या मोटारीतून पुण्यात अनेक ठिकाणी पुण्यावर आणि गावातून जसे घरात चालता येणार घरी मोठ्याने वळणार घरी नित्य दोन महाराजांचे शक्य मोजावे उंची किती असंख्याचे अनुभव असंख्य अनुभवाच्या छटा असंख्य महाराजांच्या पंगू लगे केली मुख वाचाच्या होते ऐशी असे वरती महाराजांच्या कृपेची सोमवार शुद्ध पंचमी या शुभदिनी नंतर एकदा सुरुवात झाली आणि शुद्ध पंचमीचे 1960 सन 1969 ग्रंथात प्रारंभ सोमवार ग्रंथ संपला सोमवार प्रारंभ सोमवार महाराज प्रकटे सोमवार भगवंत वासुदेव भगवान श्री कृपा महाराजांच्या 3 पादुका ग्रंथाचा पाठावर अलग महाराज संत वरे योगीराज सद्गुरु राजा श्री शंकर महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय. अध्याय पहिला. श्री सद्गुरु संत वरे योगीराज शंकर महाराज समर्थ. ओम परम पूज्य परम सद्गुरु भगवान श्री कल्पतरू धैर्याचे कृपा सागर केवळ पाहुणे श्रीचे सगळे चरणांना साष्टांग केले वंदन श्री सेवाचे भाव श्रीच्या वंदनाचा दिसे कैलास समर्थ शिवपार्वती त्या कैलासाचा स्पष्टपणे पाहिजे. श्रीच्या वंदनाचा शिवमनस्थान दिसत मी अग्नीच्या निवेदनाने कैलास पाहिजे. पार्वती म्हणते शंकरांनी बोलू की जाणारा येणारा अवतार माझ्या नावाचा अनंत कोटी ब्रह्मांड
अनंत कोटी ब्रह्मांड नायक शंकर बाबा तुम्हीच ना. धन कवडीत वास करुणी जग उद्धरले तुम्हीच ना. मूल तत्व कैलासपती श्री महादेव गुरु तुम्हीच ना. दिव्य ज्योती त्रिशूलधारी श्री गंगाधर तुम्हीच ना. सप्तस्वरी तालनादी मूळ ओंकार तुम्हीच ना. मूळ रूप रुद्राक्षधारी रमारमण गुरु तुम्हीच ना. बिल्व वृक्षतळे अंतापुरी प्रगटले गुरु तुम्हीच ना. वाघिणीचे दूत किनारे तेजस्वी बाळ तुम्हीच ना. चिमणाजीच्या घरी रावणी लीला दाविल्या तुम्हीच ना. बोबडे ते बोल बोलुनी बोधामृत दिले तुम्हीच ना. अष्टावक्र समर्थ शंकर कलियुगी गुरु तुम्हीच ना. त्रितत्वधारी अग्र दिगंबर कृपाळू गुरु तुम्हीच ना. नित्य पिंड ब्रह्मांड नायकी रमणारे गुरु तुम्हीच ना. रिद्धी सिद्धीला दूर सारुणी साधे राहिले तुम्हीच ना. सुपड्या बाबा सातपुडी देशी गुरु तुम्हीच ना. खानदेशी कुवर स्वामी पंढरीनाथ तुम्हीच ना. रहीम बाबा नूरमोहम्मद गौरी शंकर तुम्हीच ना. खुद को जाने वही के समझे बोल बोले तुम्हीच ना. शुद्रायणी लंका काशी दत्त दाविले तुम्हीच ना. यल्लुबाई श्री रूप दाविले बाळकृष्ण गुरु तुम्हीच ना. आदि शक्ती राजीमाईचे रूप दाविले तुम्हीच ना. सारी पाठ तुळजाईशी केले गुरु तुम्हीच ना. शिवदर्शनाच भक्तगणांना दिसले गुरु तुम्हीच ना. गंधर्वाशी दर्शन घेते पांडुरंग गुरु तुम्हीच ना. खानाला मस्वदन दावणी दिलला गुरु तुम्हीच ना. विष्णु रूप दर्शन दिले मेघांना गुरु तुम्हीच ना. अनंत लीला करुणी दावी अवलिया गुरु तुम्हीच ना. कृती तुम्ही बोध देऊनी जाळी अहम तुम्हीच ना. वृद्धेश्वरी याग करुणी धुनी पेटविली तुम्हीच ना. बोलावुनिया गैनी नाता बोलाविले गुरु तुम्हीच ना. सर्वधर्म भाषा जाणुनी बोलती गुरु तुम्हीच ना. नित्य बालभावनी मग्न राहणे गुरु तुम्हीच ना. रूप दिसे अमंगल तरी निर्मळ गुरु तुम्हीच ना. जसे गाव कसे रूप दावणी सांभाळिले तुम्हीच ना. कुरुक्षेत्रच्या कृष्ण रूपात उभे राहिले तुम्हीच ना. गुणगान देसी स्वामींचे अखंड करीती तुम्हीच ना. सर्पमाळा गळा शोभती भोले शंकर तुम्हीच ना. अगणित लीलाकारी तेजोमय विभूती तुम्हीच ना. गाणगापुरी मस्तकावरी पूजा घेती तुम्हीच ना. अनंत लीला दावणी भक्ता उद्धारली गुरु तुम्हीच ना. यमलोकातून वाचुनी भक्ता तारिती गुरु तुम्हीच ना. दास बोलाचे बोध देऊनी ज्ञान घडविती तुम्हीच ना. कृष्ण शंकर पर्वतिकार रूप दाविले तुम्हीच ना. साक्षात काशी विश्वेश्वर महादेव गुरु तुम्हीच ना. श्रीपाद श्री दत्त दिगंबर स्वरूपी दिसले तुम्हीच ना. अनंतात्मिक शिवशक्ती एक रूप गुरु तुम्हीच ना. गुरु भाव सापडले मनी दाविती गुरु तुम्हीच ना. दिव्य बोल सुगंधातही चाऊल देती तुम्हीच ना. साऱ्या भक्तावरी सारखी माया करती तुम्हीच ना. कैलास कामे रहने वाला स्वतः सांगती तुम्हीच ना. विणीकरांना हनुमंताचे दर्शन दिसले तुम्हीच ना. निर्वाण प्रसंगी हनुमंता सम दिसले गुरु तुम्हीच ना. भक्त संकटी पडता सत्वर धावून येती तुम्हीच ना. प्राणपणाने हाक मारिता उभे राहती तुम्हीच ना. धनकवडीचे सिद्ध योगी ब्रह्मांड स्वामी तुम्हीच ना. सारामृत जे आत्मरूपाचे कानाग्रासला तुम्हीच ना. नाम जपी धुनी चेतवी तार लाविता तुम्हीच ना. नाथांचे गुरुनाथ विश्वनाथ स्वयं गुरु तुम्हीच ना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक शंकर बाबा तुम्हीच ना. धनकवडीत वास करुणी जग उद्धरले तुम्हीच ना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा